अध्याय 10. सायमदेवाचे संकट निवारण. वासरब्रह्मेश्वरी नदीकाठी गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या त्या वटवृक्षाच्या नैसर्गिक मांडवाखाली श्री गुरूंनी मुक्काम केला होता. सायमदेवाकडील पूजा भिक्षा स्वीकारून श्री गुरु आपल्या या मुक्कामी परतले. दुपारी त्या पोटशोळाने पिडलेल्या ब्राह्मणास जे करायला नको होते तेच नेमके करायला लावून, म्हणजेच त्याला पंचपक्वान्नाचे भोजन घ्यायला लावून त्याची व्याधी एखाद्या जादूगाराप्रमाणे त्यांनी दूर केली. ही बातमी श्री गुरु मुक्कामी पोहोचेपर्यंत सर्व गावभर झाली होती. आपल्या गावी आलेले संन्यासी सामान्य नसून त्यांच्या इच्छेला येईल ते सहज लीलया करू शकतील असे ईश्वरी अवतारच आहेत, असे म्हणत अर्धा अधिक गाव त्यांच्या दर्शनासाठी, त्यांच्या कृपाशीर्वादासाठी तेथे आला. अगदी सूर्यास्तानंतरही काही काळ ती ये जा चालूच होती. शेवटी शिष्यांनी आता दर्शन होणे शक्य नाही असे नाईलाजाने सांगण्यास सुरुवात केली व त्या गर्दीपासून श्री गुरूंची सुटका केली. श्री गुरूंनी दुसरे दिवशी सकाळीच सूर्योदयापूर्वी गाव सोडून पुढील प्रवासास निघणे बरे असे शिष्यांना सांगितले. त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास ज्या यवन सुभेदाराचा सायमदेव सेवेकरी होता त्याचे दूत सायमदेवाच्या घरी आले. काही काळाने ते दूत खोली बाहेर पडून निघून गेले. सायमदेव बसल्या बैठकीवरून उठूच शकला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कसल्या तरी भीतीने तो गारठला होता. बराच वेळ झाला तरी पती खोली बाहेर न आलेला पाहून त्याची पत्नी मुलांसह त्या बैठकीच्या खोलीत आली. पाहते तो अंधारातच सायमदेव बसलेला होता. दिवा लावणेही त्याला सुचले नाही. अंधारात का बसलात असे म्हणत पत्नी दिवा आणण्यासाठी वळाली. इतक्यात आता कायमचा अंधार, सर्वांच्या नशिबी अंधारच अंधार असे सायमदेवाचे शब्द तिच्या कानी आले. ती लगेच मागे वळाली. सायमदेवाचा हात धरून त्याला तिने उठवले व शेजारच्या दिवे लावलेल्या खोलीत त्याला आणून बसवले. त्या उजेड असलेल्या खोलीत आल्यावर भिंतीवरील त्रैमूर्ती श्री दत्तात्रेयांच्या चित्रावर त्याची नजर गेली. त्याच्या त्या उपासना दैवताकडे पाहताच दुपारी श्री गुरु पूजा भिक्षा स्वीकारून गेले आहेत व जाताना त्यांनी तू माझा आहेस, निश्चिंत राहा असेच आपणास सांगितले आहे याची सायमदेवाला आठवण झाली. या आठवणीने त्याचे मन निश्चिंत झाले. त्याला विश्वास वाटू लागला की श्री गुरु आपले शब्द खोटे होऊ देणार नाहीत, तेच माझे रक्षण करतील. त्याने लागलीच श्री गुरूंना भेटण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यावर कुटुंबातील कोणास येऊ घातलेल्या संकटाची जाणीव देऊन त्यांची आनंदी मने कष्टी करायची नाहीत असेही त्याने पक्के ठरवले. काही नाही, सरकारी कामकाजाविषयक काही भानगड निर्माण झाली आहे, मिटेल 1-2 दिवसात. येथील ग्रामस्थांना त्याची चांगलीच झळ लागणार म्हणून कष्टी झालो अशी थाप मारून त्याने शांत झाल्याचे नाटक वठवण्यास सुरुवात केली. दुपारी उशिरा व तेही थोडे जास्तच भोजन झाले होते तेव्हा फक्त दूध घेऊन श्री गुरूंच्या भेटीस जाऊन येतो असे म्हणून तो घराबाहेर पडला. सायमदेव श्री गुरूंच्या मुक्कामी पोहोचला तेव्हा रात्रीचे 8 वाजून गेले होते. त्याला त्यावेळी तेथे पाहून श्री गुरूंस व शिष्यांस थोडे आश्चर्य वाटले. श्री गुरूंचे चरण धरून त्याने त्यांना वंदन केले. श्री गुरूंनी अशा अवेळी येण्याचे प्रयोजन विचारता त्याने सांगितले की ज्या यवन सुभेदाराच्या सेवेत मी आहे तो अत्यंत क्रूर आहे. तो अशा चमत्कारिक वृत्तीचा आहे की प्रतिवर्षी किमान एका ब्राह्मणाचा तरी तो वध करतोच. त्याच्याशिवाय त्याच्या विकृत मनोवृत्तीचे समाधान होत नाही. ब्राह्मण वध करण्याचे ते वेड उफाळून आल्यावर तो आपल्या दूतांकरवी इच्छेस वाटेल त्या ब्राह्मणास आपल्या वाड्यावर बोलावून घेतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सूर्यास्त समयी त्याचे दूत येऊन उद्या मी त्याच्या वाड्यावर हजर राहावे असा त्याचा निरोप मला देऊन गेले. देवा, दुपारीच तू माझा आहेस, निश्चिंत राहा असे तुम्ही सांगून गेल्यावर
काही तासातच माझ्यासमोर हे संकट उभे राहिले आहे. या संकटातून तुमच्या विना माझी कोण सुटका करू शकेल? मी सर्वस्वी तुम्हाला शरण आलो आहे. या क्रूर यवनाची सेवा न करण्याचा अनेकदा निर्णय मी घेतला होता, पण कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या आड येत गेली. तेव्हा कृपाळा, आता माझं रक्षण करा व पुढचाही काही मार्ग दाखवा, असे म्हणून त्याने पुनश्च श्री गुरूंचे चरण धरले. श्री गुरु म्हणाले, मी तुला निश्चिंत राहण्यास सांगितलेलेच आहे. ज्याला एकदा मी माझा म्हणून जवळ केले त्याला कोण कसा मारू शकेल? बोलवल्याप्रमाणे त्या यवनाच्या वाड्यावर तू निश्चिंतपणे जा. तो तुला काहीही करणार नाही. उद्या सकाळीच सूर्योदयापूर्वी मी हा गाव सोडण्याचा विचार केला होता, पण आता तो बेत बदलून तू त्या यवनाकडून परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. मी जरी येथे असलो तरी तुझ्याबरोबर असतोच असतो, हे तर तू जाणतोस. सर्व प्राणी मात्रात मी अंशरूपाने आहेच, पण हे सर्वांबरोबर सर्वात असणे निराळे व माझ्या एकनिष्ठ भक्तांसोबत असणे निराळे. प्रत्येकाबरोबर जो मी असतो तो केवळ बघ्याची भूमिका घेऊन असतो. मी त्यांना त्यांच्या कोणत्याही कृतींपासून वा उक्तींपासून परावृत्त करत नाही अथवा त्यांना उत्तेजनही देत नाही. मग मी त्यांच्याबरोबर राहून करतो तरी काय, असा प्रश्न तुझ्या मनात उभा राहील. तेव्हा लक्षात घे की या सर्व कृती उक्तींद्वारा ते करत असलेल्या पाप पुण्यांची मी नोंद करतो. या कृती उक्तीच पुण्याला व पापाला जन्म देतात. माझ्या या नोंदीनुसार पुण्याची व पापाची जी फळे त्यांना देणे लागतात ती मी कसलाही पक्षपात न करता ज्याची त्याला शक्य असेल तेथे या जन्मीच व शक्य नसेल तेथे पुढील जन्मी देऊन मोकळा होतो. त्याच्या फळे साठवण्याच्या त्या करंडीत जागा तर असली पाहिजे ना, म्हणून शक्य असेल तेव्हा असे म्हणतो. पूर्वीच प्राप्त केलेली फळे संपली नसतील तर तो नवीन साठा ठेवणार तरी कोठे, म्हणून त्याच्या पुढील जन्मापर्यंत मी थांबतो. काहींच्या बाबतीत जन्मोजन्मी थांबावे लागते, काय करणार. अशा प्रकारे नोंद करण्याचे काम करीत असताना माझा कोण भक्त आहे व कोण भक्त नाही हे मी पाहत नाही. भक्त असलेल्यांच्या व नसलेल्यांच्या पाप पुण्याच्या नोंदी कोणालाही उजवे वा डावे माप न देता अगदी निपक्षपाती वृत्तीने करतो. मग तू विचारशील का असे जर आहे तर भक्त होण्यात लाभ तो काय? सांगतो, ऐक. मुळात लाभालाभाचा विचार करून केलेली भक्ती अथवा मनी काही स्वार्थ बाळगून केलेली भक्ती ही मी सामान्य प्रकारची भक्ती मानतो. त्याचे फळ त्या भक्ताला मिळताच त्या भक्तीबाबतचा हिशोब पूर्ण होतो. माझ्याकडील भक्ताच्या खाती अव्याहत जमा होत जाते ती निरपेक्ष भक्ती. भक्ताकडून अशी निरपेक्ष वृत्तीने केली जाणारी माझी सेवा भक्ती मी त्याचे ऋण म्हणून स्वीकारतो. असा ऋण देणारा कोणी दारात आला तर मला फार आनंद होतो, पण मी कधी ऋण मागायला जात नाही अथवा द्या असे सुचवत नाही. आपणाहून कोणी द्यायला आला तर बाहू उभारून त्याचे स्वागत करतो, त्याला उत्तेजन देतो, त्याला मार्ग दाखवतो व तसे ऋण मला देण्याची भरपूर संधी व साधने उपलब्ध करून देतो. हे ऋण मला देणाऱ्या माझ्या धन्याला, सावकाराला म्हणजेच माझ्या परमप्रिय भक्ताला गरज लागली तर त्याच्याकडून स्वीकारलेल्या संपूर्ण ऋणाची परतफेड करतो वर व्याजही देतो. हे व्याज म्हणजे काय तर त्या माझ्या भक्ताला मला नवीन ऋण देण्याची बुद्धी देतो व संधी उपलब्ध करून देतो. म्हणजेच माझ्या त्या भक्ताकडून पापजनक कृती वा उक्ती होते आहे असे दिसतात त्याला सावध करतो व त्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. इतरांच्या कृती उक्तीबाबत माझी भूमिका फक्त बघ्याची असते. भक्तांकडून प्राप्त झालेले हे ऋण माझ्याकडे जमा असेपर्यंत या माझ्या भक्तांवर कोणाकडून अन्याय होऊ देत नाही, कोणाकडून त्यांचा घात होणार नाही याची काळजी मी घेतो. सर्व सामर्थ्याने त्यांचे रक्षण करतो. त्यांच्या सुखाची, स्वास्थ्याची, यशाची काळजी मीच वाहतो. ते काळजीमुक्त राहू शकतात, कारण ते मला भक्तिरूपी ऋण देऊन माझे धनी आणि सावकार झालेले असतात. धन्याच्या, सावकाराच्या सेवेसाठी त्याच्या हाकेची वाट न पाहता धाव घेणे हे तर सेवकाचे कर्तव्यच असते.
आता तुला भक्ती करण्यात काय मौज आहे ते कळाले असणारच. तू तर माझा एकनिष्ठ भक्त आहेस. गेल्या कित्येक वर्षे तू माझी निरपेक्ष भक्ती करत आहेस. तेव्हा तू आता कसलीही भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तू सुखरूप परत येणार याची खात्री बाळग. तू येईपर्यंत मी तुझी वाट पाहणार, येथेच थांबून राहणार. आता घरी जा, शांत झोप घे व सकाळी बोलवल्याप्रमाणे यवनाच्या वाड्यावर जा. सायमदेव आपल्याला या मानवी रूपात खरोखरीच परमेश्वर भेटला आहे हे खात्रीपूर्वक समजला व श्री गुरूंना प्रेमभराने वंदन करून घरी परतला. ते श्री गुरूंचे अमृतमय बोल ऐकून त्याचे मन पूर्णतया भयमुक्त चिंतामुक्त झाले. घरी आल्या आल्या त्या यवनाचा आलेला निरोप, श्री गुरूंनी दिलेला उपदेश वजा धीर याची सर्व माहिती त्यांनी आपल्या पत्नीस दिली. ते सर्व ऐकून पत्नी म्हणाली, आता कसली चिंता. त्या परमदयाळू श्री दत्तात्रेयांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. तो यांत्रिक आहे, आपण यंत्रे आहोत. त्याच्या खांद्यावर डोईवर भार टाकून आपण त्याची प्रत्येक आठवण ठेवून निश्चिंतपणे समोर येईल ते कर्म त्याच्या सेवेचाच एक प्रकार, एक भाग म्हणून करीत राहायचे. आता त्यांच्यावर विश्वासून सुखाने शांतीने झोपा. सायमदेवाला त्याने पूर्वी कधी अनुभवली नव्हती इतकी शांत झोप लागली. सकाळी उठल्यावर नित्याचे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर त्याने नित्य नियमानुसार पूजा केली, नित्याचा जप पूर्ण केला. मग सर्वांचा निरोप घेऊन निर्भयपणे घराबाहेर पडण्यास तयार झाला. कुटुंबातील सर्वांनी त्याला निश्चिंत मनाने निरोप दिला. त्याने श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीसमोर उभे राहून त्यांना विनम्रपणे वंदन केले व यवनाच्या वाड्यावर जाण्यास घराबाहेर पडला. निघायला थोडा उशीरच झाला होता. वाटेत 2-3 स्नेही भेटले. त्यांच्याशी बोलण्यात त्याचा थोडा वेळ गेला. यवन सुभेदाराकडे त्याला पोहोचायला चांगलाच उशीर झाला. यवन त्याच्या येण्याची वेळ टळून गेलेली पाहून अत्यंत चिडला, खवळला. यवनाला वाटले सायमदेव येतच नाही. यवन अति क्रोधायमान झाला व दूतांस लागलीच त्याला खेचून घेऊन या असा हुकूम करत होता. इतक्यात सायमदेव त्याच्या दारी उभा असलेला त्याला दिसला. तो दात ओठ खात अर्वाच्य शिव्या देत मारण्यासाठी म्हणून शस्त्र घेऊन सायमदेवाकडे धावला. पण का कोण जाणे तो मध्येच थांबला व मागे वळून वेगाने आपल्या शयनगृहात गेला. तेथे तो एखाद्या भ्रमिष्ठासारखा बेहोश होऊन पडला. एकाएकी त्याच्या शरीराची आग आग होऊ लागली. छातीतही असह्य वेदना होऊ लागल्या. त्याला असा चमत्कारिक भास होऊ लागला की कोणीतरी ब्राह्मण त्याचा एक एक अवयव कापून काढतो आहे. या भासाबरोबर त्याला सायमदेवाची आठवण झाली. आठवण होताच तो उठून बाहेर सायमदेवाकडे आला. सायमदेवाला त्याचा तो क्रोध आवेश पाहून मुळीच भय वाटले नाही. सायमदेवाचा श्री गुरूंच्या शक्तीवर व शब्दांवर पूर्ण विश्वास होता. तो फक्त श्री गुरूंचे सारखे चिंतन करत होता. यवनाने सायमदेवाकडे पोहोचताच त्याचे पाय धरले व म्हणाला, मी तुला शरण आलो आहे, माझे रक्षण कर. तुला येथे बोलवण्यात माझी चूक झाली, क्षमा कर. असे म्हणून यवन पुन्हा आत गेला व रत्नहार, सुवर्ण नाणी, भरजरी पोशाख असलेले रौप्य तबक घेऊन आला व तो नजराणा त्याने सायमदेवास अत्यादराने दिला. सायमदेवाची पुन्हा त्याने क्षमा मागितली व त्याला घरी परतण्यास विनवले. अशा प्रकारे सायमदेव संकटमुक्त झाला. लगेच तो श्री गुरूंकडे जाण्यास निघाला. तो श्री गुरूंना नदीकाठी जाऊन भेटला व त्याने यवनाच्या घरी जो प्रकार घडला त्याचा सर्व तपशीलवार वृत्तांत सांगितला. सर्व सांगून झाल्यावर श्री गुरु म्हणाले, अरे हा तपशील काय मला सांगायला पाहिजे. अरे मी तुझ्याबरोबरच होतो आहे व असणार हे तू विसरलेला दिसतोयस. सर्व घटना मी पाहिलीच आहे. हा तुझ्या निस्सीम भक्तीचा चमत्कार आहे. भक्तीची महत्ता तुला आता सांगायला नकोच. पण एक लक्षात ठेव की या तुझ्या सुटकेसाठी तुझ्या पूर्व पुण्याईचा बराचसा ठेवा खर्ची पडला आहे व तो पुनरपी भरून काढला पाहिजे. तेव्हा तू भक्तीची सतत कास धरून राहा. ढिलाई होऊ देऊ नकोस. आनंदात राहा. मी आता पुढील मार्गास लागतो. अनेक तीर्थक्षेत्री जायचे आहे, तेव्हा आता निघतो. असे श्री गुरूंनी म्हणताच सायमदेवाने त्यांच्या चरणावर लोळण घेतली व मला तुमच्या विना येथे जगणे अशक्य आहे
आता हे पाय सोडून मी राहू शकणार नाही. या पायाची सेवा करीत राहणे हेच माझे या पुढील जीवनातील कार्य. तेव्हा गुरु महाराज, देवा मला तुमच्याबरोबर घेऊन चला, अशी विनवणी करू लागला. श्री गुरूंनी त्याला आपली आज्ञा समजून, तू येथे राहा, 15 वर्षांनी तुझी माझी भेट होणार आहे. माझे ऐक, ते तुझ्या हिताचे आहे. श्री गुरूंनी असे सांगितल्यावर सायमदेवाने तुमची आज्ञा शिरसावंद्य म्हणून त्यांना पुन्हा प्रणाम केला. यानंतर श्री गुरु पुढील प्रवासास लागले. अध्याय 10 समाप्त.